दिनांक 19 नोव्हेंबर रोजी पिंपळनेर येथे आदिवासी बांधवांमार्फत भव्य सत्याग्रह महामोर्चा काढण्यात आला। सदर महामोर्चाचे आयोजन सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेअंतर्गत करण्यात आलेले होते। शेतीमालास योग्य भाव मिळावा यासह इतरही अनेक मागण्या यावेळी आदिवासी बांधवांनी समोर ठेवल्या। यावेळी सामोडा चौफुली येथे मोर्चेकरूंच्या अफाट गर्दीमुळे येथील वाहतूक काही कालावधीसाठी खोळंबली होती। यावेळी येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपळनेर पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। सर्वांना रक्षण मिळालंच पाहिजे, सर्वांना रक्षण मिळालंच पाहिजे, सर्वांना पिवळीकाट मिळालंच पाहिजे, स्वामीनाथन नायकाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, स्वामीनाथन नायकाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळालाच पाहिजे, मकाला सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे, कपाशीला 10,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, नागलीला 3,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, बाजरीला 500 रुपये भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला मार्केट मध्ये जातो आणि आपचं माल त्या भाव ठरवतात आणि त्यांचा खर्च बीबीना जे वाटेल तशी किमती लावतात। मग शेतकऱ्याला मालला का भाव नाही अजय मोठा किती नाही या क्या भाई आखा जाए खेडूत है विचार कोई न मोरतो लेदलो है इही त्याला जर निर्णय हारे को दी नाही ताव होतो इही ने कादे उठना नाही रात पड़े नहीं तो तीही निंगे ये कादे परवा नहीं कोना एना ये को आकू का इही ने उठील कादे उठले मग जाईना नाही। कारण हा अन्याय दूर होण्यासाठी हा सत्याग्रह घेतलेला आहे। कारण पूर्वीपासून आदिवासी हे पिढ्यानपिढ्या या जमिनीवर स्थायिक आहेत। अचानक जाऊन 6 शेतीने घरे पाडले तर त्यांची बापाची जमीन होती का? हे पूर्वज आहेत, त्यांची पिढ्यानपिढ्या जमीन कसलेली होती। पण त्यांनी काय सांगितलं, घर बांधा, ही जमीन तुम्ही कसू नका एवढ्या असं सांगितलं। पीक फिरू नका, गुरंढोरं समोर जाऊन देऊ नका। त्यांनी जमीन काढून घेतली। त्यांनी त्यांच्याकडे 84चा पुरावा आहे, 90चा पुरावा आहे, तरी यांनी अन्याय केलेला आहे। आपण वर्षानुवर्ष फक्त जमीन कसत आहोत, आपल्या नावावरती 7/12 मिळत नाही। आपण जे पिकवतो त्याला धान्याला रास्त भाव मिळत नाही। आपलं जीवन फक्त व्यर्थ राहिलेलं आहे, आपलं जीवन जगणं हे व्यर्थ आहे। आपल्या देशाला म्हणतात की शेती प्राधान्य देश आहे, शेतीवरती चालणारा देश आहे। परंतु ह्या आपल्या देशातले राज्यकर्ते आपल्याला म्हणतात की तुम्ही झाडं तोडतात। झाडं कोण तोडले? जे मोठे पुढारी होऊन गेले त्यांच्या मिल उभा आहेत। आपल्या घरात टाकायला झोपायला खाट मिळत नाही, एक खुर्ची मिळत नाही। अशी परिस्थितीत आपल्याला म्हणतात की तुम्ही झाडं तोडतात। ज्यावेळेस साक्री तालुक्यात 5 मोली बुरुडके या शिवारात 35,000 झाडांची कत्तल सुजलाम कंपनीने केली, त्यावेळेस हे शासन किंवा हे फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठे गेलं होतं? खिशात पैसे घालून लपून ठेवले। आणि त्यावेळेस आपण विचारायला गेलो तर पळाले। म्हणजे चोरांच्या उलट्या बॉम्बा आजपर्यंत हे जे शासन
प्रमाणे आपण भरपूर आंदोलनं केलेलं आहे. काय झालं कायद्याचं? मिळालं का 7/12? नाही मिळालं. हे फक्त भोगवटदार म्हणून आपण आहेत. 7/12 आपल्या नावाने नाहीये. फक्त रस्त्यावरती उतरायचं, आंदोलन करायचं. काय मिळालं आपल्याला? आपल्या पोरांना शिक्षण मिळत नाही, पोराबाळांना व्यवस्थित आरोग्य मिळत नाही, साधे कपडे सुद्धा चांगले मिळत नाही. अशी आपली परिस्थिती आहे. आणि आपण म्हणतो भारत स्वातंत्र्य, तरी वरून आपण म्हणतो जय जवान आणि जय किसान. अशी आपली परिस्थिती आहे.